नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वणीद्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या विद्यमाने आयोजित वर्ग 11वीच्या ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नारलावार विषय राज्यशास्त्राकरिता आपले पुनश्च एकदा स्वागत करीत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माझा मोबाईल नंबर आहे 9922778804. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण भारतात प्रतिनिधित्वाची सुरुवात कशी झाली, त्याबरोबरच जगातील इतर देशांमध्ये लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्वाची सुरुवात कशी झाली याची माहिती आपण या पूर्वीच्या तासिकांमध्ये पाहिलेली आहे. या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण प्रतिनिधित्वाच्या पद्धती म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांचे प्रतिनिधी कसे निवडले जातात त्याच्या पद्धतींची माहिती, त्याच्या प्रकाराची माहिती आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत. त्या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक लोकशाही देशामध्ये देशाचा राज्यकारभार चालविणाऱ्या प्रतिनिधींची निवड ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. म्हणजे प्रत्येक लोकशाही देशात ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही आहे तिथे प्रतिनिधींची निवड होते आणि प्रत्येक देशातील लोकशाहीमध्ये प्रतिनिधींची निवड करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. त्याला प्रतिनिधित्वाच्या पद्धती असं म्हणतात. या प्रतिनिधित्वाच्या पद्धती या आपण पुढील प्रमाणे असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्या मुख्यत्वे करून त्या 3 प्रकारच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रतिनिधित्वाची निवड म्हणजे प्रतिनिधींची निवड ही मुख्यत्वे करून 3 प्रकारे केली जाते. त्यातील पहिला प्रकार आहे निवडणुकीच्या माध्यमातून, दुसरा प्रकार आहे नेमणुकीच्या माध्यमातून आणि तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत की बिगर शासकीय. कोणत्या माध्यमातून? बिगर शासकीय. त्यातला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत निवडणुकीच्या माध्यमातून. सर्वाधिक जी वापरल्या जाणारी प्रतिनिधित्वाची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये निवडणुकीला अतिशय महत्त्व असलेला आपल्याला दिसून येतं. ज्या देशात लोकशाही आहे तिथे निवडणुका आहेच हे आपण गृहीत धरलं पाहिजे किंवा हे निश्चितपणे असलेलं आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे प्रतिनिधींची निवड करण्यासाठी निवडणूक ही एक महत्त्वाची पद्धती असलेली आपल्याला दिसून येते. लोकांचे प्रतिनिधी ठरविण्याचा अधिकार लोकांना असतो आणि निवडणुकीच्या माध्यमातून ते लोकप्रतिनिधी सभेसाठी आपले प्रतिनिधी कोण असावे हे ठरवत असतात. म्हणजे लोकशाहीत प्रतिनिधींची निवड ही कोण करतात? लोक करतात. आणि लोक कशाच्या माध्यमातून? निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कोण असावे हे ठरवत असताना आपल्याला दिसून येतात. प्रत्येक देशाच्या संसदेमध्ये किंवा कायदे मंडळामध्ये 2 सभागृह असते. ते 2 सभागृह, त्या 2 सभागृहापैकी एका गृहात लोकांचे प्रतिनिधी असतात आणि दुसऱ्या गृहामध्ये हे राज्याचे प्रतिनिधी असलेले आपल्याला दिसून येतात. तर जेव्हा लोकांचे प्रतिनिधी निवडले जातात म्हणजे लोकप्रतिनिधी सभेसाठी निवडले जातात, जशी भारतात लोकसभा ही लोकनिर्वाचित प्रतिनिधींची सभा आहे, तसंच तर लोकसभेसाठी जे लोकप्रतिनिधी निवडले जातात ते निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातात. कारण या प्रतिनिधी सभाकडे सर्वोच्च निर्णय घेण्याचा अधिकार असतो. म्हणजे कायदे तयार करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? लोकप्रतिनिधी सभेकडे असलेला आपल्याला दिसून येतो. मात्र निवडणुकीची एकच पद्धत नसून अनेक पद्धती आहेत. निवडणुकीच्या एकच पद्धत नाही आहे, तर निवडणुकीच्या अनेक पद्धती असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्या निवडणुकीच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत.
त्यानंतर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीची दुसरी पद्धत आहे नेमणूक. या पद्धतीत वेगवेगळ्या पदाकरिता प्रतिनिधींची निवड, नियुक्ती अथवा नेमणूक केली जाते. म्हणजेच इथे लोकांच्याकडून निवडणूक होत नाही, तर लोकांनी निवडून दिलेले जे सर्वोच्च पदाधिकारी असतात ते पदाधिकारी काही प्रतिनिधींची निवड किंवा नियुक्ती करत असताना आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ म्हणून सांगायचं झालं तर लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन प्रतिनिधीची नेमणूक भारतात केली जाते. राज्यसभेमध्ये राष्ट्रपती 12 सभासदांची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती करतो. विधानसभेमध्ये एका अँग्लो इंडियन सभासदाची नेमणूक केली जाते. तर तसंच विधान परिषदेमध्ये 1/6 सभासदांची निवड ही नेमणुकीच्या माध्यमातून केली जात असताना आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी या पद्धतीत विविध शासकीय अधिकारी व इतर शासकीय अधिकारी आस्थापनामधील सदस्य कोण असावे हे ठरवत असताना आपल्याला दिसून येतात. तर नेमणुकीच्या माध्यमातून सुद्धा लोकप्रतिनिधींची म्हणजेच प्रतिनिधींची निवड केली जाते. त्यामुळे नेमणूक ही सुद्धा एक पद्धती आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीत भारत असताना मोठ्या प्रमाणात या पद्धतीचा वापर केला जात होता, परंतु इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर निवडणुकीच्या माध्यमातूनच भारतात प्रतिनिधींची निवड केल्या जात असताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर बिगर शासकीय प्रतिनिधी. बिगर शासकीय प्रतिनिधी या पद्धतीत नागरी समाज लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतो. समाजामध्ये विविध हितसंबंधी गट असतात, समाजामध्ये विविध दबाव गट असतात, समाजामध्ये विविध संघटना असतात. या संघटनांचे काही प्रतिनिधी हे शासनामध्ये नियुक्त केले जातात आणि त्या बिगर शासकीय प्रतिनिधींची निवड ही शासनाच्या दरबारात केली जाते. भारतात अशी निवड सध्या होत नाही, तर किंवा बिगर शासकीय संस्थांना वेगळे अधिकार भारतात देण्यात आलेले आहे, जे NGO नॉन गव्हर्नमेंट अलायन्स च्या माध्यमातून भारतात बिगर शासकीय प्रतिनिधी हे शासनात बाहेरून सहभाग घेत असताना आपल्याला दिसून येतात. तर प्रतिनिधित्वाच्या 3 पद्धती विद्यार्थी मित्रांनो आपण इथं पाहिलेल्या आहेत. प्रतिनिधीची निवड करण्यासाठी पहिली पद्धत वापरली जाते ती पद्धत आहे निवडणूक. दुसरी पद्धत वापरली जाते ती आहे नेमणूक आणि तिसरी पद्धत वापरली जाते समाजातील विविध हितसंबंधी गट किंवा दबाव गट यांच्याकडून बिगर शासकीय पद्धतीने काही प्रतिनिधींची नेमणूक ही होत असताना आपल्याला दिसून येते. या 3 पद्धतीचा अवलंब करून प्रतिनिधीची निवड करण्याचं काम लोकशाहीमध्ये होत असताना आपल्याला दिसून येते. त्यामध्ये निवडणूक, नेमणूक आणि बिगर शासकीय प्रतिनिधी अशा पद्धतीने प्रतिनिधींची निवड करण्यासाठी या 3 पद्धतीचा आधार घेतला जात असताना आपल्याला दिसून येतो. सामान्यतः प्रतिनिधी सभेसाठी निवडणूक ही भौगोलिक आधारावर घेतली जाते. म्हणजे जेव्हा आपण 3 पद्धती पाहिल्या प्रतिनिधित्वाच्या, त्यामध्ये निवडणूक, नेमणूक आणि बिगर शासकीय. त्यामध्ये मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की लोकशाहीमध्ये निवडणूक ही पद्धत जास्तीत जास्त वापरली जाते आणि प्रतिनिधी सभेसाठी म्हणजे जिथे लोकांचे प्रतिनिधी निवडून द्यायचे असतात तिथे निवडणूक हा एकमेव मार्ग असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या निवडणुकीसाठी देशात भौगोलिक आधारावर घेतली जात असताना आपल्याला दिसून येते. देशाचे वेगवेगळे विभाग अथवा मतदारसंघ तयार केले जातात. म्हणजे भारत हा देश आहे, तर भारतात लोकसभेचे 545 मतदारसंघ असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे भारताचं विभाजन
हे वेगवेगळ्या विभागात म्हणजेच मतदारसंघात करण्यात आलेलं आहे. जसं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रात 288 विधानसभेचे प्रतिनिधी आहे, तर महाराष्ट्रात 288 मतदारसंघ विधानसभेचे असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आपण लोकसभेसाठी आपण चंद्रपूर, वणी, आर्णी या लोकसभा मतदारसंघात आहोत, तर विधानसभेसाठी आपण वणी विधानसभा मतदारसंघामध्ये असलेला आपण दिसून येते. जसं आपला मतदारसंघ आहे तसेच भारतात विविध मतदारसंघ तयार केलेले आपल्याला दिसून येतात आणि हे मतदारसंघ कशाच्या आधारावर तयार केले जातात? भौगोलिक आधारावर तयार केल्या जातात. भारतात सामान्यतः लोकसंख्येच्या आधारावर आणि भौगोलिक आधारावर या मतदारसंघाची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. भारतात पूर्वी 7.5 लाख लोकांना एक लोकसभेचा प्रतिनिधी होता. आज 15 लाख लोकांना एक लोकसभेचा प्रतिनिधी असलेला आपल्याला दिसून येतो. तर विधानसभेसाठी पूर्वी 75,000 नागरिकांना एक विधानसभा प्रतिनिधी येत होता, तर आता 3 लाख नागरिकांना एक विधानसभा प्रतिनिधी येत असताना आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने लोकसंख्येच्या आधारावर किंवा भौगोलिक आधारावर देशाचे वेगवेगळे विभाग किंवा मतदारसंघ तयार केले जातात आणि त्या मतदारसंघातून राहणारे लोक काय करतात? मतदान करतात आणि त्या विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एका व्यक्तीची निवड करतात आणि तो व्यक्ती मग त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व प्रतिनिधी सभेत म्हणजेच लोकसभेत किंवा विधानसभेत करत असताना आपल्याला दिसून येतो. तर मतदारसंघात राहणाऱ्या लोकांचे प्रतिनिधी करणाऱ्या व्यक्तींना निवडण्याचा अधिकार असतो. तर मतदारसंघातून कोण निवडला जातो? प्रतिनिधी निवडला जातो आणि तो प्रतिनिधी कोण निवडतो? त्या मतदारसंघात राहणारे लोक तो प्रतिनिधी निवडतात. लोक मतदानाचा हक्क असतो, म्हणजे मतदारसंघात राहणाऱ्या प्रौढ नागरिकांना कशाचा हक्क असतो? मतदानाचा हक्क असतो. ते मतदान करतात आणि आपल्या मतदारसंघातील प्रतिनिधींची निवड करतात. निवडणुकीत जे प्रतिनिधी उभे राहतात त्यांना उमेदवार असे म्हणतात. म्हणजे निवडणुकीमध्ये जे प्रतिनिधी उभे राहतात त्यांना उमेदवार म्हणून ओळखल्या जाते. प्रत्येक मतदारसंघातून किती उमेदवार निवडायचे ती संख्या प्रत्येक देशात वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते. मी तुम्हाला आता सांगितलं की लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा आपल्या इथे एकच प्रतिनिधी या ठिकाणी निवडला जातो, परंतु काही देशांमध्ये एका मतदारसंघातून 2 प्रतिनिधी किंवा एका मतदारसंघातून 3 प्रतिनिधी निवडण्याची पद्धत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रत्येक मतदारसंघातून किती उमेदवार निवडायचे किंवा किती प्रतिनिधी निवडायचे ही संख्या प्रत्येक देशात वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या की विधानसभेमध्ये आपण एकच प्रतिनिधी निवडतो वणी मतदारसंघातून, तर दुसऱ्या मतदारसंघातून आपण लोकसभेसाठी एक प्रतिनिधी निवडतो. परंतु जर नगर परिषदेचं आपण उदाहरण घेतलं तर एकाच वार्डातून 3 प्रतिनिधी निवडले जात असताना आपल्याला दिसून येतात. तर 3 प्रतिनिधी निवडले जात असताना आपल्याला दिसून येतात, तर एकाच वार्डातून 3 प्रतिनिधी या ठिकाणी निवडले जातात. म्हणजे प्रत्येक मतदारसंघातून किती प्रतिनिधी निवडले जावे ही संख्या प्रत्येक देशामध्ये किंवा प्रत्येक निवडणुकीमध्ये ही वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते. त्या आधारावर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीचे 2 प्रकारात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. निवडणुकीच्या पद्धतीचे वर्गीकरण हे 2 प्रकारात होत असताना आपल्याला दिसून येते. एका मतदारसंघातून निवडलेल्या उमेदवारांची संख्या या आधारावर मतदारसंघाचे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. म्हणजे एका मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडायचा
की अनेक प्रतिनिधी निवडायचे. या आधारावर मतदार संघातून निवडलेल्या उमेदवाराच्या संख्येवरून निवडणुकी पद्धतीचे वर्गीकरण दोन प्रकारात केल्या जात असताना आपल्याला दिसून येते. म्हणजे निवडणुकीचं वर्गीकरण हे किती प्रकारात केले जाते? दोन प्रकारात. पहिला प्रकार आहे त्यातला एक सदस्यीय मतदारसंघ. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की देशाचे छोटे छोटे मतदारसंघ पाडले जातात आणि त्या मतदारसंघातून एका मतदारसंघातून एकच प्रतिनिधी निवडून दिला जातो. किंवा दुसरा प्रकार आहे बहुसदस्यीय मतदारसंघ. म्हणजेच एकाच मतदारसंघातून एकपेक्षा जास्त सदस्य निवडून दिले जातात. एक सदस्यीय मतदारसंघ यात एका मतदारसंघातून एकच उमेदवार निवडला जातो. उदाहरणार्थ म्हणून सांगायचं झालं तर भारतात लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघातून एकच उमेदवार निवडला जात असताना आपल्याला दिसून येतो. तर बहुसदस्यीय मतदारसंघामध्ये यामध्ये एका मतदारसंघातून एकापेक्षा अधिक उमेदवार निवडले जातात. त्यामध्ये मी नगर परिषदेचं उदाहरण दिलं किंवा तुमच्या ग्रामपंचायतीचं उदाहरण दिलं की एकाच वार्डातून या ठिकाणी एकपेक्षा जास्त उमेदवार निवडले जातात. एका वार्डातून 3-3 प्रतिनिधी आज आपल्या नगर परिषदेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. त्याला बहुसदस्यीय मतदारसंघ असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की ज्या मतदारसंघातून एकच प्रतिनिधी निवडून दिला जातो त्याला एक सदस्यीय मतदारसंघ असे म्हणतात. तर ज्या मतदारसंघातून एकापेक्षा जास्त सदस्य निवडून दिले जातात त्याला बहुसदस्यीय मतदारसंघ असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एक सदस्यीय मतदारसंघातून निवडून येण्यासाठी मतांची आवश्यकता याचे 3 प्रकार पडत असताना जिथे एक मतदारसंघातून निवडून येण्यासाठी म्हणजे जिथे एक सदस्यीय मतदारसंघ निवडणूक आहे तिथे निवडून येण्यासाठी 3 प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे अनेकत्व, दुसरा प्रकार आहे बहुमत आणि तिसरा प्रकार आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व. याला प्रमाणशीर प्रतिनिधित्व किंवा एकल संक्रमणीय पद्धती असे सुद्धा म्हणतात. आता अनेकत्व म्हणजे काय? भारतात सामान्यतः या अनेकत्वाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. किंवा त्याला अनेकत्व म्हणजे काय की ज्याला जास्तीत जास्त मतं मिळतील तो विजयी झाला. अनेकत्व म्हणजे काय की ज्याला जास्तीत जास्त मतं मिळतील तो विजयी झाला. किंवा त्याला फर्स्ट कम फर्स्ट पोस्ट, फर्स्ट पास्ट फर्स्ट पोस्ट असं म्हटलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी कोणतीही अट नाही तर जास्तीत जास्त मतं ज्या उमेदवाराला मिळतील तो उमेदवार प्रतिनिधी म्हणून निवडला जातो. सामान्यतः अनेकत्व आणि बहुमत पद्धतीत एक सदस्यीय मतदारसंघासाठी वापरली जाते. अनेकत्व पद्धतीत ज्या उमेदवाराला सर्वात जास्त मते मिळतात तो निवडून येतो आणि या पद्धतीत उमेदवाराला बहुमत मिळवणे आवश्यक नसते. म्हणजे जास्तीत जास्त मत मिळवणे आवश्यक असते, त्याला बहुमत मिळणे आवश्यक नसते. उदाहरणार्थ धावण्याच्या शर्यतीत जो स्पर्धक प्रथम अंतिम रेषा पार करतो तो स्पर्धा जिंकतो. त्याला अंतिम रेषा पार करण्यासाठी किती वेळ लागला हे महत्त्वाचे नसते. म्हणूनच या पद्धतीला प्रथम पोहोचणारा विजयी, फर्स्ट पास्ट द पोस्ट म्हणजे फर्स्ट पास्ट द पोस्ट असे म्हणतात. भारतात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी ही पद्धती वापरल्या जात असताना आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, अनेकत्व म्हणजे लक्षात आलं का? तर या ठिकाणी ज्याला जास्तीत जास्त मतं मिळतील किंवा जो पहिले येईल त्याला या ठिकाणी प्रतिनिधित्व दिल्या जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाली अनेकत्व. त्यानंतर
दुसरी पद्धत आहे एक सदस्यीय पद्धतीमध्ये, ती आहे बहुमत. बहुमत पद्धतीमध्ये उमेदवाराला बहुमत मिळवणे म्हणजेच 50% पेक्षा जास्त मते मिळवणे आवश्यक असते. म्हणजे 100 जर मते असेल तर त्याला किती मतं मिळवावी लागते? बहुमत प्राप्त करण्यासाठी 51 मतं त्याला मिळवावी लागतात, तरच तो बहुमताचा आकडा सिद्ध होतो आणि त्याची निवड होते. जर त्याला 51% मते मिळाली नाही तर उमेदवार विजयी होत नाही. भारतात राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसाठी ही पद्धत वापरली जात असताना आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, भारतात अनेकत्व ही जी पद्धत आहे ती लोकसभा आणि विधानसभेसाठी वापरली जाते, तर बहुमताची पद्धत ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी वापरली जाते. प्रमाणशीर पद्धत म्हणजेच तिसरी पद्धत आहे. पहिली पद्धत आहे कोणती पद्धत आहे? पहिली पद्धत आहे अनेकत्व, दुसरी पद्धत आहे बहुमत आणि तिसरी पद्धत आहे प्रमाणशीर. प्रमाणशीर पद्धती सामान्यतः बहुसदस्यीय मतदारसंघामध्ये वापरली जाते. म्हणजे जिथे एकापेक्षा जास्त प्रतिनिधी निवडून द्यायचे आहे त्या ठिकाणी ही बहुसदस्यीय पद्धती प्रमाणशीर पद्धती वापरली जाते. बहुसदस्यीय मतदारसंघामध्ये ही प्रमाणशीर पद्धती वापरल्या जात असताना आपल्याला दिसून येते. या पद्धतीत राजकीय पक्ष त्यांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणात त्यांचे उमेदवार पाठवतात. या ठिकाणी राजकीय पक्ष त्यांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणात काय करतात? उमेदवार पाठवतात. उदाहरणार्थ 5 सदस्यीय मतदारसंघात एका राजकीय पक्षाला 40% मते मिळाली तर त्या पक्षाचे त्या मतदारसंघातून किती उमेदवार? 2 उमेदवार निवडून जातील. भारतात ही पद्धत अस्तित्वात नाही. प्रमाणशीर पद्धतीचा आणखीन एक उपप्रकार आहे, त्याला एकल संक्रमणीय पद्धत असे म्हणतात. या पद्धतीत मतदार मतदानाच्या वेळेस उमेदवाराला पसंतीक्रम देतात. म्हणजे ही पद्धत अतिशय महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी लक्षात ठेवा, एकल संक्रमणीय मतदान पद्धती राष्ट्रपतीच्या निवडणुकीत, त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत, त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीत भारतात या एकल संक्रमणीय मतदान पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये काय होते विद्यार्थी मित्रांनो, जसं निवडणुकीमध्ये अ, ब, क, ड असे उमेदवार उभे आहेत, तर या अ, ब, क, ड ला तुम्हाला समोर पसंती क्रमांक लिहावा लागतो. म्हणजेच जर तुम्हाला वाटलं ड चांगला उमेदवार आहे तर त्याच्या समोर तुम्ही 1 नंबर लिहू शकता. तुम्हाला वाटलं ब चांगला उमेदवार आहे त्याच्यानंतरचा क्रमांक तुम्ही त्याला 2 नंबर देऊ शकता. असे 1 ते 4 पर्यंत म्हणजे जितके उमेदवार या निवडणुकीत उभे राहतील त्यांना पसंती क्रम आपल्याला देता येतो. ही पद्धत भारतात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी वापरली जात असताना आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रतिनिधित्वाच्या पद्धतीमध्ये प्रतिनिधीच्या निवडीसाठी 3 प्रकाराचा वापर केला जातो: निवडणूक, नेमणूक आणि बगर शासकीय. त्यानंतर आपण निवडणुकीमध्ये 3 पद्धतीचा वापर केला, निवडणुकीमध्ये 2 पद्धतीचा वापर केला जातो. ती आहे एक सदस्यीय आणि बहुसदस्यीय मतदान पद्धती. त्यानंतर एक सदस्यीय मतदान पद्धती आणि बहुसदस्यीय मतदान पद्धतीमध्ये निवडणूक, अनेकत्व, बहुमत आणि प्रमाणशीर या आधारावर कशी निवड केली जाते याची माहिती आपण या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. या तासिकेचा गृहपाठ आपण लिहून घेतला पाहिजे. तो गृहपाठ आहे पहिला, राजकीय प्रतिनिधींच्या निवडीसाठी काय तयार केले जातात. राजकीय प्रतिनिधींच्या निवडीसाठी काय तयार केले जातात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे,
निवडणूक पद्धतीचे वर्गीकरण किती प्रकारात केले जाते? निवडणूक पद्धतीचे वर्गीकरण किती प्रकारात केले जाते? त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, एक सदस्य मतदारसंघ म्हणजे काय? एक सदस्यीय मतदारसंघ म्हणजे काय? त्यानंतर चौथा प्रश्न आहे, बहुमत म्हणजे काय? बहुमत म्हणजे काय? त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, एकल संक्रमणीयता मतदान पद्धती म्हणजे काय? एकल संक्रमणीय मतदान पद्धती म्हणजे काय? धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपलेली आहे. या तासिकेबद्दल कोणतीही अडचण असल्यास आपण माझ्या वैयक्तिक नंबरवर संपर्क साधू शकता. माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे आनंद श्रीपाद नार्लावार 9922778804. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोनापासून दूर राहा. धन्यवाद.